इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। भाषा बोलण्यासाठी क्रियापदाचा अभ्यास करावा लागतो, कर्त्याचा अभ्यास करावा लागतो। कर्ता आणि क्रियापद यांची जोडी म्हणजेच भाषा। कुठलाही व्यक्ती जर भाषा बोलत असेल तर तो कर्ता आणि क्रियापद यांची जोडी लावतो। मात्र कर्ता बदलल्यास क्रियापदही बदलतं, याचं त्याला भान ठेवावं लागतं। म्हणून आज आपण या कर्ता क्रियापदाची जोडी सर्व काळांमध्ये कशी वापरतात आणि ती कशा पद्धतीने क्रियापद बदलते याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर आजचा आपण जो टॉपिक घेणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे टेन्सेस। आज आपण इंग्रजी बोलण्यासाठी जो अतिशय 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 महत्त्वाचा असा भाग आहे तो म्हणजे काळ। टेन्सेस, टेन्स म्हणजे काळ, काळ म्हणजे वेळ। काळांमध्ये आपण वेळ दाखवतो। काळामध्ये क्रियापद असतं आणि ते क्रियापद आपल्याला वेळ दाखवत असतं। एक तर मागची घटना सांगेल, भूतकाळातली किंवा भविष्यातली घटना सांगेल किंवा सध्याची परिस्थिती सांगेल। तीन काळ असतात: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। काही ठिकाणी क्रिया चालू आहे सध्या, काही ठिकाणी ती क्रिया भूतकाळात चालू होती, काही ठिकाणी ती क्रिया चालू असेल पण भविष्यात असेल, काही ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळातली क्रिया पूर्ण झालेली, भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल। अशा क्रियापदांचे सर्व चेहरे जर आपल्याला समजले तर आपल्याला भाषा सहजपणे कळते, लिहिता येते, बोलता येते। प्रत्येक काळाचा एक विशिष्ट चेहरा आहे, तो चेहरा त्या वाक्यावरून लगेच आपल्याला समजायला पाहिजे। त्याच्यामध्ये क्रियापदाचं एक रूप आहे आणि ते रूप प्रत्येक ठिकाणी बदललेलं आहे। भाषा बोलताना आपण प्रत्येक ठिकाणी क्रियापद बदलतो आणि त्या बदललेल्या क्रियापदावरून त्या वाक्याचा अर्थ लागतो। म्हणून तीन काळ आहेत, त्याचे चार चार उपप्रकार आहेत। हे 12 काळ जर व्यवस्थित समजले तर आपल्याला भाषा शिकण्यासाठी खूप खूप महत्त्वाची अशी सुरुवात मिळून जाणार आहे। तर या ठिकाणी बघा, प्रेझेंट टेन्स। प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आहेत: सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स। पास्ट टेन्सचे पण 4 प्रकार आहेत: सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट। फ्युचरचे पण 4 उपप्रकार आहेत: भविष्यकाळ, फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस फ्युचर, परफेक्ट फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर। आता मी त्या ठिकाणी क्रियापदाचा अर्थ काय ते मराठीत पण सांगणार आहे। म्हणजे तो क्रियापद आणि त्याचा शेवट आलेला अक्षर ला लिहिलेलो आहे का, तो ते तात आहे, त्याच्याने थोडीफार मदत आपल्याला पहिल्या स्टेजला होते। नंतर त्याची काही आवश्यकता भासत नाही, परंतु सुरुवातीला याचा चांगला उपयोग होईल, थोडंसं लक्षात ठेवायचं। आता या ठिकाणी सूत्र पण दिलेले मी: सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट। सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तो, ते, तात हे अक्षर शेवटी येतात। उदाहरणार्थ, तो येतो, ती येते, मुलं येतात, मुलं खेळतात, मुलं जातात, राहुल येतो। अशा प्रकारे तो, ते, तात शेवटी आलं तर समजून घ्यायचं की क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला वापरावं लागणार आहे। आणि कर्ता असतो, क्रिया असते, क्रिया करणारा एक कर्ता असतो वाक्यामध्ये, त्याला सब्जेक्ट म्हणतात। आता कर्ता मी आहे आणि लिहिण्याची क्रिया म्हणजे लिहितो, तो आला आहे शेवटी। इथे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप असतं। आय राईट अ स्टोरी, मी गोष्ट लिहितो। परंतु आपल्याकडे 8 कर्ते असतात, त्यामुळे इथे जर ही सी आला, तृतीय पुरुषी एकवचनी करतात, तर आपल्याला क्रियापदाला यस यस लावा लागतो। ही राईट्स अ स्टोरी असं येईल, मग शी राईट्स अ स्टोरी। बाकी सर्व प्रकारांना आय राईट, वी राईट, यू राईट, दे राईट सारखं येईल। चला, आता भाषा बोलताना फक्त काळ एक वाक्य शिकून चालणार नाही, तर त्या वाक्याचं आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करता आला पाहिजे। वाक्य, त्याचा व्हर्बल क्वेश्चन, त्याचा निगेटिव्ह आणि त्याचा WH, एवढ्या 4 गोष्टी जर आल्या
तर आपलं जवळजवळ 50%च्या पुढे काम ही भाषा शिकण्याचं होतं. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा जर व्यवस्थित समजून घेतला तर खूपच मदत होते आणि हा समजायलाच पाहिजे. आता आय राईट अ स्टोरी, त्याचा व्हर्बल क्वेश्चन होईल, म्हणजे येस नो क्वेश्चन. डू आय राईट अ स्टोरी, मी गोष्ट लिहितो का? आणि ही जर करता असेल तर डज ही राईट अ स्टोरी, तो गोष्ट लिहितो का? हे वाक्य त्याचा व्हर्बल क्वेश्चन. आणि निगेटिव्ह करताना ज्याचा व्हर्बल त्याचा निगेटिव्ह करतो आपण, डू नॉट किंवा डज नॉट नाही. म्हणजे आय डोंट राईट स्टोरी आणि ही असेल तर ही डज नॉट राईट अ स्टोरी, तो गोष्ट लिहित नाही. अशा प्रकारे 3 गोष्टी आपल्याला प्रत्येक काळाच्या शिकायच्या आहेत. ही शेवटची अक्षर, त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट आहे, एक व्हर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट समजण्यासाठी क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे. आय राईट, मी लिहितो. काय लिहितो? गोष्ट. हा झाला कर्म त्याचं ऑब्जेक्ट. काय किंवा कोणाला 2 प्रश्न विचारून आपण कर्म शोधत असतो. तर इथे बघा झालं काम सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, कर्ता क्रियापद कर्म. आता इकडे जातोय आपण साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, आता साधा भूतकाळ. याच्यामध्ये क्रिया झालेली आहे, झाली फक्त. ही अराइव्ड, तो येऊन पोहोचला, तो आला, ती गेली, मुलं आले, मी आलो, ला ली लेलो शेवटी येतो. म्हणजे क्रिया सिंपली पूर्ण झाली किंवा झाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आय रोट अ स्टोरी, सब्जेक्ट प्लस V2. इथं क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला घ्यावं लागेल. क्रियापदाचे 3 रूप असतात, ते 100, 150, 200 क्रियापद, ते पण पाठ करावं लागतील पहिल्या स्टेजला. जसं गो वेंट गॉन, सी सॉ सीन, राईट रोट रिटर्न, प्ले प्लेड प्लेड, बिगिन बिगन बिगन, थ्रो थ्रू थ्रोन, कम केम कम, असे 100-200 क्रियापद सुरुवातीला पाठ करावं लागतील. तर या ठिकाणी दुसरं रूप आपल्याला वापरायचं असतं. सब्जेक्ट प्लस V2. आय रोट, राईटचा पास्ट टेन्स रोट. आय रोट अ स्टोरी, मी गोष्ट लिहिली. बघा ला लिहिलं शेवटी आला. आणि या ठिकाणचा प्रश्न बनवताना डीड हे सहाय्यक क्रियापद आपण घेतो. इथे डू डज घेतो, इथे डीड घेतो. डीड आय राईट अ स्टोरी. आता रोटचा पुन्हा राईट होऊन जाईल. डीड राईट म्हणजेच रोट. डीड आय राईट अ स्टोरी, मी गोष्ट लिहिली का? ला लिहिलेलो, क्रिया झाली. डीड आय राईट अ स्टोरी, मी गोष्ट लिहिली का? इथे गोष्ट लिहितो का? इथे गोष्ट लिहिली का? आणि निगेटिव्ह त्याचा वर्बल त्याचा निगेटिव्ह, आय डिडंट राईट अ स्टोरी, मी गोष्ट लिहिली नाही. आता सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्य काळामध्ये कर्ता शाल विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप असतं. इथे आपण शाल नाही वापरला तरी चालेल, विलच वापरतात नवीन अभ्यासक्रमानुसार किंवा अमेरिकन इंग्लिशनुसार. इथे विलच वापरला सर्व कर्त्यांना तरी चालतो, पण समजण्यासाठी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला शाल वगैरे येईल काही वेळेस, त्यासाठी आपण तो शाल लिहिलाय, पण तो विल सर्वांनाच चालतो. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि याचे शेवटी येणारे नार येईल शील, मी जाणार, तो येणार, भारत जिंकणार, तू जाशील, मी येईल वगैरे वगैरे. बघा आय शाल राईट, इथे वर्ब आहे शाल राईट. आय सहाय्यक क्रियापद आणि मुख्य क्रियापद. आय शाल राईट अ स्टोरी, मी गोष्ट लिहिणार. म्हणजे या सेकंदानंतरच्या भविष्यातल्या सर्व गोष्टी, या सेकंदानंतरच्या भविष्यातल्या सर्व गोष्टी आपण साध्या भविष्य काळामध्ये बोलतो. तो येणार, मग 5 मिनिटांनी येणार, 20 मिनिटांनी येणार, 15 दिवसांनी येणार. भविष्यातली या सेकंदानंतरच्या भविष्यातला सर्व क्रिया. 5 वर्षानंतर मी परीक्षा पास होणार किंवा 10 मिनिटानंतर मी गाडी चालवणार. आय शाल राईट अ स्टोरी, मी गोष्ट लिहिणार. नंतर आय आणि वीला शाल वापरतो, बाकी सर्व करताना आपण विल वापरतो. बाकी करते यू यू, ही शी आणि ते. मग आता ही घेतलं आपण एक उदाहरण म्हणून, ही विल राईट अ स्टोरी. ही विल राईट अ स्टोरी, तो गोष्ट लिहिणार. आयला शाल आणि हिला विल. शी विल राईट अ स्टोरी. मग त्याचा वर्बल करताना हा विल इकडे येईल आणि हा ही इकडे जाईल. सहाय्यक क्रियापद इकडे, करता इकडे. झाला प्रश्न तयार. विल ही राईट अ स्टोरी, तो गोष्ट लिहिणार का? आणि निगेटिव्ह ज्याचा वर्बल त्याचा निगेटिव्ह. ही ओंट, ओंट हा विल नॉटचा शॉर्टकट आहे.
ही वोंट राईट अ स्टोरी, ही विल नॉट राईट अ स्टोरी. आणि शालचा शांत होतो, आय शांट राईट अ स्टोरी. 3 काळामध्ये एक फरक लक्षात घ्या. लिहितो, लिहिले, लिहिणार. आय राईट, आय रोट, आय शाल राईट. प्रश्न, डू आय राईट, डिड आय राईट, शाल आय राईट. इथे ही असेल तर डज ही राईट, डिड ही राईट, विल ही राईट. आणि निगेटिव्ह, आय डोंट राईट, ही डझंट राईट. आय डिड नॉट राईट, ही डिड नॉट राईट, आय शाल नॉट राईट, ही विल नॉट राईट. एवढ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिसने पूर्ण करून घ्याव्याच लागतील. वाक्य, त्याचा वर्बल, त्याचा निगेटिव्ह आणि अर्थ. आता हे चालू काळ आहेत, हे तिन्ही चालू काळ आहेत, हे तिन्ही साधे आहेत, तिन्ही सिंपल टेन्सेस आहेत. हे तिन्ही साधे काळ, जातो, गेलो, जाणार. आता इथे जात आहे, क्रिया चालू आहे, या सेकंदाला क्रिया चालू आहे. या चालू प्रेझेंट मध्ये या सेकंदाला क्रिया चालू आहे. मी लिहित आहे, आय एम टीचिंग इंग्लिश, आय एम रायटिंग ऑन द बोर्ड, आय एम रीडिंग न्यूजपेपर. या सेकंदाला जी क्रिया चालू असते सध्या प्रेझेंट मध्ये, त्याला म्हणतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस एम, इज, आर 3 सहाय्यक क्रियापद असतात. इथे कर्त्याप्रमाणे ते बदलतात. आय एम, ही इज, दे आर असे लागतील ते. मग कर्ता अधिक एम, इज, आर अधिक व्हर्ब आणि आयएनजी, क्रियापदाला आयएनजी लागते ते आणि ऑब्जेक्ट येतात. याचा मराठीचा अर्थ होतो शेवटी त आहे, लिहित आहे, जात आहे, येत आहे, बोलत आहे, नाचत आहे, देत आहे इत्यादी. आय करता आहे म्हणून एम घेतला आपण. आय एम रायटिंग अ स्टोरी, मी गोष्ट लिहित आहे, क्रिया चालू आहे या सेकंदाला. करता बदलला, ही करता घेतला तर इज लागला. ही इज रायटिंग अ स्टोरी, तो गोष्ट लिहित आहे, म्हणजे क्रिया चालू आहे, तो आहे. आता याचा वर्बल होईल, सहाय्यक क्रियापद इकडे आणि करता इकडे. एम आय, एम आय रायटिंग अ स्टोरी, मी गोष्ट लिहित आहे का. आणि याचा वर्बल होईल ही इजचा, इज ही रायटिंग अ स्टोरी, तो गोष्ट लिहित आहे का. आणि निगेटिव्ह, आय एम चा निगेटिव्ह होईल आय एम नॉट रायटिंग, ही इज नॉट रायटिंग असं निगेटिव्ह होईल. म्हणजे वाक्य झालं, वर्बल झाला, निगेटिव्ह झाला. आता हा चालू भूतकाळ, कंटिन्युअस पास्ट. हा कंटिन्युअस प्रेझेंट, हा कंटिन्युअस पास्ट. कंटिन्युअस पास्ट म्हणजे या सेकंदापूर्वीच्या सर्व गोष्टी ज्या चालू होत्या त्या, म्हणजे त होता, होती, होते. आय वॉज ड्रायव्हिंग अ कार, या सेकंदापूर्वी मी गाडी चालवत होतो, क्रिया चालू होती पण ती मागची होती. इथे क्रिया सध्याची चालू आहे, लिहित आहे. इथे क्रिया चालू आहे पण ती या सेकंदापूर्वीची, मी 5 मिनिटापूर्वी गाडी चालवत होतो, किंवा 10 दिवसापूर्वीची. या सेकंदापूर्वीच्या सर्व क्रिया 10 दिवसा 15 दिवसापर्यंतच्या. किती लांब, 10 दिवसापूर्वी मी प्रवास करत होतो, 10 दिवसापूर्वी मी MPSC ची तयारी करत होतो, होतो जी क्रिया चालू होती. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर. इथे 2 सहाय्यक क्रियापद आहेत, इथे 3 होते, इथे 2 आहेत, वॉज किंवा वेअर, एक वचनी आणि अनेक वचनी. आणि क्रियापदाला आयएनजी लावायचा आणि ऑब्जेक्ट घ्यायचा. आय वॉज रायटिंग अ स्टोरी, मी गोष्ट लिहित होतो. इथे आयच्या जागेवर कुठलाही करता घेऊ शकतो आपण. सी वॉज रायटिंग, आणि अनेक वचनी करता असेल तर दे वेअर, यू वेअर, यूला वेअर लागेल, देला वेअर लागेल. दे वेअर रायटिंग अ स्टोरी, ते गोष्ट लिहित होते, मी गोष्ट लिहित होतो. क्रिया चालू पण ती होती, भूतकाळातली क्रिया आहे. आणि वर्बल करताना सहाय्यक क्रियापद पुढे घ्यायचं, करता इकडे घ्यायचं. आय वॉज रायटिंग, वॉज आय रायटिंग अ स्टोरी, दे वेअर रायटिंग, वेअर दे रायटिंग अ स्टोरी, प्रश्नचिन्ह. आय वॉज रायटिंग, वॉज आय रायटिंग. आणि निगेटिव्ह ज्याचा सहाय्यक क्रियापद आहे त्याचाच निगेटिव्ह. आय वॉज रायटिंग, आय वॉजंट रायटिंग. दे वेअर रायटिंग, दे वेअर नॉट रायटिंग किंवा दे वेअरंट रायटिंग. अशा प्रकारे हा चालू भूतकाळ. आता चालू भविष्यकाळ, हा काळ प्रॅक्टिससाठी सर्वात कठीण असतो आणि समजण्यासाठी पण कठीण असतो, परंतु बोलण्यासाठी हा, याच्यात अनेक गोष्टी आहेत. सब्जेक्ट आहे प्लस शाल विल आहे प्लस बी आहे आणि क्रियापदाला आयएनजी पण आहे. मग व्हर्बल करताना त्याची प्रॅक्टिस जास्त लागते. आता बघा, इथे क्रिया या सेकंदानंतर चालू असेल
इथे फक्त सेकंदानंतर होती, इथे सेकंदानंतरच्या क्रिया, भविष्यातल्या सर्व चालू क्रिया, की 1 मिनिटानंतर मी पुस्तक वाचत असेल, 5 दिवसानंतर मी सायकल चालवत असेल, तर असेल, या सेकंदाच्या नंतरच्या भविष्यातल्या सर्व क्रिया पण त्या चालू असतील। या काळामध्ये कंटिन्युअस टेन्समध्ये सर्व क्रिया चालू आहेत, चालू होत्या, चालू असतील। कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर। सब्जेक्ट प्लस शॅल विल, इथे विल घेतला सर्वांना ते चालतो। सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी, नवीन शब्द आला इथे, बी म्हणजे असणे, टू बीचे रूप असतात, ॲम इज आर वर्तमान काळामध्ये, वाज आर भूतकाळामध्ये, आणि हा बी पण असतो। आय शॅल बी रायटिंग अ स्टोरी, मी गोष्ट लिहित असेल तर असेल। ही विल बी रायटिंग अ स्टोरी, तो गोष्ट लिहित असेल। आय शॅल बी ड्रायव्हिंग अ कार, माय फ्रेंड विल बी वर्किंग इन मुंबई, माय फ्रेंड विल बी वर्किंग इन TCS, मीना विल बी वर्किंग इन इन्फोसिस। मी करत असेल, काम करत असेल, भविष्यातली गोष्ट चालू असेल मात्र क्रिया। व्हर्बल फक्त सहाय्यक क्रियापद इकडे घ्या, कर्ता इकडे घ्या। आय शॅल बी रायटिंग, शॅल आय बी रायटिंग, बी जागेवरच राहील, इथे गोंधळ होतो बऱ्याच लोकांचा, बी जागेवरच राहील। शॅल आय बी रायटिंग, विल ही बी रायटिंग अ स्टोरी, विल ही बी रायटिंग अ स्टोरी, आणि निगेटिव्ह ही वोंट बी रायटिंग अ स्टोरी, आय शांट बी रायटिंग अ स्टोरी। शांट म्हणजे शॅल नॉट, वोंट म्हणजे विल नॉट। अशा प्रकारे याचं वाक्य, त्याचं वर्बल, त्याचं निगेटिव्ह, तिन्ही चालू काळ आपले झाले, तिन्ही साधे झाले। आता क्रियाकडे लक्ष द्या। लिहितो, लिहिले, लिहिणार, लिहित आहे, लिहित होतो, लिहित असेल। आय राईट, आय रोट, आय शॅल राईट, आय एम रायटिंग, आय वॉज रायटिंग, आय शॅल बी रायटिंग। 6 क्रिया समजल्या, क्रियापदातला बदल समजला, सहाय्यक क्रियापदचा बदल समजला, कर्त्यानुसार सहाय्यक क्रियापद घ्यायचं, ते प्रॅक्टिस होईल। आता तिन्ही परफेक्ट टेन्सेस, परफेक्ट टेन्सेस मध्ये क्रियापदाचं 30 रूप लागतं आपल्याला, त्यामुळे क्रियापद पाठ असणं आवश्यक आहे। 30 रूप आपल्याला घ्यावं लागेल। गो, वेंट, गॉन, सी, सॉ, सीन, राईट, रोट, रिटर्न, रिटर्न याचं 30 रूप। इथे क्रिया पूर्ण झाली आहे, तो आला आहे, इथे फक्त आला, इथे आला आहे, आला होता आणि आला असेल, तिन्ही क्रिया। भारत मॅच जिंकला आहे, जिंकलेला आहे, म्हणजे पूर्ण क्रिया झाली। इथे फक्त जिंकला, इथे जिंकला आहे, जिंकला, जिंकला होता, जिंकला, जिंकला असेल। मग इथे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज, 2 क्रियापद आहेत, सहाय्यक आणि V3। याचा अर्थ होतो ला लिहिलेलो आहे, जिंकला आहे, जिंकली आहे, जिंकलो आहे, पूर्ण क्रिया झालेली आहे। आय हॅव रिटन अ स्टोरी, मी गोष्ट लिहिली आहे, पूर्ण क्रिया झाली। ही हॅज रिटन अ स्टोरी, इथे आय, वी यांना हॅव लागेल, यूला पण हॅव लागेल, देला पण हॅव लागेल, मात्र तृतीय पुरुषी जो एकवचनी करताय ही, सी, इट, त्याला हॅज लागतो। ही हॅज रिटन अ स्टोरी, त्याने गोष्ट लिहिली आहे। वर्बल आय हॅवचं हॅव आय रिटन अ स्टोरी, मी गोष्ट लिहिली आहे का, आणि ही याचं हॅज ही रिटन अ स्टोरी, हा इकडे, हा इकडे, आणि निगेटिव्ह आय हॅव रिटन, आय हॅवंट रिटन, ही हॅज रिटन, ही हॅजंट रिटन। अशा प्रकारे याचा निगेटिव्ह होईल, वर्बल होईल। ही क्रिया लक्षात घ्या, पूर्ण क्रिया आहे। आता चालू भूतकाळ, भूतकाळाची पूर्ण झालेली गोष्ट। इंडिया हॅड वॉन वर्ल्ड कप इन 2011, भारताने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता, ला लिहिलेलो होता, जिंकला, जिंकला होता। मी 10 दिवसापूर्वी सर्कस पाहिले होते, भूतकाळातली पूर्ण क्रिया। त्या ठिकाणी हॅड, एकच हॅड आहे, इथे एकच हॅडचा एक क्रियापद आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही। सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब। आय हॅड रिटन अ स्टोरी, मी गोष्ट लिहिली होती, भूतकाळातली पूर्ण क्रिया आहे। आय हॅड रिटन, वर्बल हॅड आय रिटन, इथं सर्वांनाच हॅड, ही हॅड रिटन, सी हॅड रिटन, दे हॅड रिटन, यू हॅड रिटन। मग काय होईल, आय हॅडचं हॅड इकडे होईल आणि आय इकडे होईल, करता इकडे होईल। आय हॅड रिटन, हॅड आय रिटन अ स्टोरी, मी गोष्ट लिहिली होती का, निगेटिव्ह आय हॅडंट रिटन। अतिशय सोपं काम आहे, एकच सहाय्यक क्रियापद असल्यामुळे। आता चालू भविष्यकाळ, हा पण याच्यासारखा थोडासा प्रॅक्टिसला कठीण आहे।
इथे सब्जेक्ट प्लस शाल होईल, प्लस हॅव आणि मग V3. आय शॅल हॅव रिच्ड टू मुंबई. मी मुंबईला पोहोचलेलो असेल भविष्यात. इंडिया विल हॅव सेंट अ सॅटेलाइट. भारताने सॅटेलाइट पाठवला असेल नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षी. भविष्यातली पूर्ण क्रिया जेव्हा असते तेव्हा आपण हे स्ट्रक्चर वापरतो. आय शॅल हॅव पास्ड MPSC नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षी मी MPSC पास झालो असेल. भविष्यातली पूर्ण क्रिया सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल. सरांना विल वापरला तर चालतो. हॅव एकच हॅव इथे, हॅज नाही. आय शॅल हॅव रिटन अ स्टोरी. आय शॅल हॅव रिटन अ स्टोरी. आणि ही ची इट करता असेल तर ही विल हॅव रिटन अ स्टोरी. सरांना विल वापरला तरी चालेल. व्हर्बल हा विल फक्त इकडे घ्यायचा. विल ही हॅव जागेवर राहील. जसा इथे बी जागेवरच ठेवला आपण, तसा इथे हॅव जागेवरच राहील. फक्त सहाय्यक क्रियापद इकडे, करता इकडे होईल व्हर्बल करताना. ही विल हॅव रिटन अ स्टोरी. विल ही हॅव रिटन अ स्टोरी. विल शी हॅव रिटन अ स्टोरी. शॅल आय हॅव रिटन अ स्टोरी. अशा प्रकारे. आणि निगेटिव्ह याचा फक्त नॉट लावून द्यायचा. आय शॅन्ट हॅव रिटन अ स्टोरी. ही वोंट हॅव रिटन अ स्टोरी. त्याने गोष्ट लिहिली नसेल. हे पूर्ण काळ झाले. आता तिन्ही चालू पूर्ण काळ आहे. याच्यामध्ये क्रिया भूतकाळात सुरू झालेली असते आणि ती आतापर्यंत चालू आहे असं आपण दाखवलेला असतो. विराट हॅज बीन प्लेइंग फॉर 10 years. विराट 10 वर्षापासून खेळत आलेला आहे इथपर्यंत आणि अजून इथे सुद्धा तो खेळण्याची क्रिया चालू आहे. अशा वेळेस हा काळ वापरतात. भूतकाळात सुरू झालेली क्रिया आजपर्यंत चालू आहे आणि पुढे चालू आहे त्यावेळेस. तर इथे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज अधिक बीन आहे बघा, आणि परत व्हर्ब ING पण आहे. मग आय शाल विल दोन्ही वापरू शकता तुम्ही. इथे शाल नको आहे. इथे हॅव असतो आणि हॅज असतो. आय हॅव अधिक बीन असतो. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज अधिक बीन अधिक ING असतो. आय हॅव बीन रायटिंग अ स्टोरी. म्हणजे मी गोष्ट लिहित आलेलो आहे सकाळपासून किंवा मागच्या भूतकाळापासून आणि अजून क्रिया चालू आहे. इथे सिन्स आणि फॉर हे दोन शब्द महत्वाचे असतात या चालू काळामध्ये. निश्चित काळ असेल तर सिन्स. आय हॅव बीन रायटिंग अ स्टोरी सिन्स 7 AM. सकाळच्या 7 पासून मी गोष्ट लिहित आलेलो आहे आणि टिल आय एम रायटिंग. अशा वेळेस हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. हां, मग ही शी असेल तर हॅज लागेल. ही हॅज बीन रायटिंग अ स्टोरी. ती गोष्ट लिहित आलेली आहे. फॉर 2 hours अंदाजे असेल तर फॉर वापरतात. निश्चित पॉइंट ऑफ टाइम असेल तर सिन्स वापरतात. भूतकाळामध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING. इथे मराठी अर्थ होतं त ला लिहिलेलो आहे. लिहित आलेलो आहे. इथे लिहित आलेलो होतो. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन अधिक वर्ब अधिक ING. आय हॅड बीन रायटिंग अ स्टोरी. मी गोष्ट लिहित आलेलो होतो भूतकाळात. क्रिया मागे चालू झाली ती तिथपर्यंत आलेली होती. अशा वेळेस ही कंडिशन वापरतात. याचा वर्बल हॅड आय बीन रायटिंग अ स्टोरी. आय हॅडंट बीन रायटिंग अ स्टोरी. इथे पण हॅव आय बीन रायटिंग अ स्टोरी. आय हॅवंट बीन रायटिंग अ स्टोरी. आणि हा शेवटचा महत्वाचा काळ आहे. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव अधिक बीन अधिक वर्ब ING. भविष्यामध्ये इथे खेळत आलेला होता, खेळत आलेला आहे, खेळत आलेला होता, खेळत आलेला असेल म्हणजे भविष्यात ती क्रिया थोडी मागून सुरू झाली असेल आणि त्या पॉइंट ऑफ टाइम पर्यंत गेलेली असेल. पुढच्या वर्षी मी 10वीचा अभ्यास करत आलेलो असेल त्या महिन्यापर्यंत, मार्चपर्यंत. म्हणजे थोडी क्रिया मागे चालू झाली त्या पॉइंट ऑफ टाइम पर्यंत गेली. तर आय शॅल हॅव बीन रायटिंग अ स्टोरी. मी गोष्ट लिहित आलेलो असेल आणि याचा बरोबर होईल शॅल आय हॅव बीन रायटिंग अ स्टोरी. निगेटिव्ह होईल आय शॅन्ट हॅव बीन रायटिंग अ स्टोरी. अशा प्रकारे हे 12च्या 12 काळ आपण पाहिले. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्याकडे जरा लक्ष द्या आणि प्रॅक्टिस करा. क्रियापदाचं स्वरूप बदला प्रत्येक ठिकाणी आणि
क्रियापद पाठ करा 100-200 आणि वेगवेगळे क्रियापद वापरा, वेगवेगळे कर्ते वापरा. अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. तर तुमचा हा पहिला जो टप्पा आहे इंग्रजी बोलण्याचा तो तुम्हाला खूपच उपयोगी ठरेल. आणि हा चार्ट जर पाठ झाला तर आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे की हे समजून घेणारे, पाठ करणारे नाही, समजून घेणारे सर्वच लोक इंग्लिश बोलतात, चांगल्यापैकी बोलतात. त्यामुळे याचा अभ्यास अतिशय काळजीपूर्वक सरांनी करायचा आहे. तर सगळ्यांना शुभेच्छा देतो मी. आणि याच्या पुढील काही शंका असतील तर तुम्ही त्या कॉमेंटमध्ये विचारा आणि याच्या पुढचा भाग आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.